श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाने आनंदाने जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर घरोघरी घटस्थापना झालेली आहे. 3 ऑक्टोबरपासून म्हणजेच परवापासून घटस्थापना नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज नवरात्रीमधील तिसरा दिवस आहे. आज तिसरी माळ आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण दुर्गा मातेची पूजा करत असतो. तिच्या 9 रूपांची आपण पूजा सेवा करत असतो. ही दुर्गा मातेची जी 9 रूपे आहेत ते ऊर्जा आणि शक्तीची देवता मानल्या जातात. या 9 दिवसाला अत्यंत पवित्र मानले जाते. 9 दिवस हे खूप महत्त्वाचे असतात. 9 दिवसामध्ये आपण अनेक सेवा उपाय करत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये सेवेला अत्यंत महत्त्व आहे. आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो आणि 9 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी आपण कोणत्या ना कोणत्या देवीची पूजा करत असतो. तर आज तिसरी माळ आहे. आजची माळ ही गोकर्णीच्या फुलांची आहे. त्याचबरोबर आजचा नैवेद्य दुधापासून बनवलेले जे काही पदार्थ आहेत ते दाखवायचे आहेत. तर आज चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. तिसरा जो दिवस आहे तर तो दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. या भूतलावर धर्माचं संरक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवीचा प्रकट झाली होती. तर आपल्याला आजच्या या दिवशी अनेक उपाय करायचे आहेत. त्यातीलच एक उपाय म्हणजे विड्याचे पान, यालाच नागवेलीचे पान असे देखील म्हणतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. उपाय खूप सोपा आहे पण खूप प्रभावशाली आहे. तुम्ही जर हा उपाय आज केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर होतील. तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. प्रत्येकाच्या खूप इच्छा असतात पण आपण कितीही प्रयत्न केले तरी त्या इच्छा पूर्ण होत नसतात. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते. तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणूनच आपल्याला हे उपाय करायचे असतात. तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहून घेऊया. पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाला अत्यंत महत्त्व आहे. या विड्याच्या पानाला नागवेलीचं पान, खाऊचं पान, नागिनीचं पान असे देखील म्हणतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पूजांमध्ये आपण ज्या काही साहित्य वापरत असतो तर त्या साहित्याचा उद्देश हाच आहे की देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे. तर हा उपाय कधी करायचा आहे? आज तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे. तर आता उपाय कसा करायचा आहे ते पाहून घेऊया. आपल्याला या उपायासाठी 2 नागिनीची पाने लागणार आहेत. तर नागिनीच्या पानांमध्ये अनेक देवतांचा वास असतो. या विड्याच्या पानाचं जे वरील टोक असतं यात माता लक्ष्मीचा सहवास असतो. विड्याच्या जवळच्या बाजूस ब्रह्मदेवताचा वास असतो. विड्याच्या पानाच्या मध्यभागी सरस्वतीचा वास असतो. विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूला पार्वतीचा वास असतो. विड्याच्या लहान देठामध्ये श्री विष्णूंचा वास असतो. विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रघंटेचा वास असतो. विड्याच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो. विड्याच्या पानाच्या मोठ्या देठामध्ये अहंकार देवता व दारिद्र्य लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळेच आपल्याला आजच्या दिवशी या विड्याच्या पानाचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. विड्याच्या पानामध्ये अनेक देवता असतात आणि आज आपण हा जो उपाय केला तर उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामधील ज्या काही अडचणी आहेत, जे दारिद्र्य आहे ते दूर होईल व लक्ष्मी आपल्यावर आशीर्वाद देईल, अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. विड्याच्या पानाला खूप धार्मिक महत्त्व देखील आहे. विड्याच्या पानाला शुभ मानले जाते. या नवरात्रीमध्ये देवीला विड्याच्या पानाचं तांबूल हा प्रसाद म्हणून देखील दाखवला जातो. तर आता उपाय कसा करायचा आहे? आज नवरात्रीतील तिसरी माळ आहे. गोकर्णीच्या फुलांची माळ घालून घ्यायची आहे. सकाळी उठून देवपूजा वगैरे झालीच असेल त्यानंतर घटाची माळ वगैरे घातल्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. ही विड्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. या उपायासाठी खराब झालेली, किडलेली, तुटलेली पाने अजिबात घेऊ नका. स्वच्छ 2 चांगले विड्याची पाने घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला
थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. एक काडी घ्यायची आहे आणि काडीच्या मदतीने या पानावर आपला रीम हा जो लक्ष्मीचा बीज मंत्र आहे तर तो लिहायचा आहे. दोन्ही पानावर 2 अशा प्रकारे हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर देवघरासमोर बसून ही विड्याची पाने आपल्या हातात घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम चंद्रघंटाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. चंद्रघंटा देवीचा हा प्रभावी मंत्र आहे, त्यामुळे या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आणि हे जे विड्याचे पाने आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे घट बसवलेले आहेत, जिथे अखंड दिवा लावलेले आहेत तिथं समर्पित करायचे आहे. प्रत्येकाच्याच घरामध्ये घटस्थापना होत नाही. ज्याच्या घरामध्ये नाही तर त्यांनी माता लक्ष्मीसमोर किंवा तुमच्या घरामध्ये जो काही कुलदेवीचा टाक आहे तिथे ही जी विड्याची पाने आहेत ती ठेवून द्यायची आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ही पाने आहेत तर आपण जेव्हा नवरात्रीचे 9 दिवसानंतर जे काही पूजेचं साहित्य निर्माल्यात टाकून देणार आहोत तर त्याबरोबरच हे पानं देखील आपल्याला विसर्जित करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय खूप साधा सोपा आहे पण अत्यंत प्रभावशाली आहे. हा जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या जीवनामध्ये कधीच दारिद्र्य येणार नाही. ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील, सर्व दुःख दूर होतील. तुमच्या खूप दिवसापासूनच्या कठीण इच्छा असतील तर त्या इच्छा देखील पूर्ण होतील. तुमच्या पतीची, घराची, मुलांची प्रगती होईल. माता लक्ष्मीचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल. त्यामुळे आज शनिवार आहे, नवरात्रीतील 3री माळ आहे आणि हा विड्याच्या पानाचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.